रोहित आर्या हा कोथरूडमधील स्वरांजली सोसायटीमध्ये राहत होता आणि हेच रोहित आर्याचं घर आहे। तो हरोळीकर हे नाव लावत होता। आत्ता जर पाहिलं तर त्याच्या घरी कोणीही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र त्याला या गोष्टीसाठी कोणी मजबूर केलं असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होते। महायुतीच्या सरकारने त्याचा सुंदर शाळा हा जो प्रोजेक्ट होता त्याचं काही पेमेंट जे आहे ते थकवलेलं होतं आणि या संदर्भात त्याने शिक्षण आयुक्त असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील यांच्याशी वारंवार संपर्क केलेला होता। त्याचबरोबर त्याने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर, मंत्रालयासमोर उपोषणही केलेलं होतं। मात्र या उपोषणानंतरही कुठला फायदा झाला नाही। मात्र त्यानंतर त्याने काही मुलांना वेठीस धरलं आणि त्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीमागे जर आपण पाहिलं तर त्याने जे प्रोजेक्ट केलेले होते ते शासनाने घेतले नाही आणि या व्यवस्थेचा तो बळी ठरला आणि त्याला या गोष्टी करण्यासाठी भाग पाडलं गेलं। केसरकरांकडे वेळोवेळी तो तक्रारी करत होता, मुख्यमंत्री त्याचबरोबर इतर व्यवस्थेकडे त्याच्या तक्रारी होत्या। त्याचबरोबर अनेक शिक्षण विभागातले अनेक भ्रष्टाचार रोहितने ओपनही केलेले होते। मात्र याचा कुठेही फायदा झाला नाही। मात्र तो हताश होऊन त्याने मुलांना धरलं आणि त्यानंतर त्याला या सगळ्या परिस्थिती करण्यासाठी सरकारने भाग पाडलं असा आरोप आता होतोय आणि यामध्येच त्याचा बळी गेला। त्यामुळे आता पुढील या सर्व प्रकाराची चौकशी होईल का आणि मात्र नेमका हा बळी कसा ठरला गेला याचा शोध आता होणं अपेक्षित आहे। पोलीस या ठिकाणी पाहून गेलेले आहेत, पोलीसही माहिती घेत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर रोहित आर्याचे रोहित आर्या हा कोथरूडमधील स्वरांजली सोसायटीमध्ये राहत होता आणि हेच रोहित आर्याचं घर आहे। हे नाव लावत होता। आत्ता जर पाहिलं तर त्याही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र त्याला या गोष्टीसाठी कोणी मजबूर केलं असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होते। महायुतीच्या सरकारने त्याचा सुंदर शाळा हा जो प्रोजेक्ट होता त्याचं काही पेमेंट जे आहे ते थकवलेलं होतं आणि या संदर्भात त्याने शिक्षण आयुक्त असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील यांच्याशी वारंवार संपर्क केलेला होता। त्याचबरोबर त्याने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर, मंत्रालयासमोर उपोषणही केलेलं होतं। मात्र या उपोषणानंतरही कुठला फायदा झाला नाही। मात्र त्यानंतर त्याने काही मुलांना वेठीस धरलं आणि त्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीमागे जर आपण पाहिलं तर त्याने जे प्रोजेक्ट केलेले होते ते शासनाने घेतले नाही आणि या व्यवस्थेचा तो बळी ठरला आणि त्याला या गोष्टी करण्यासाठी भाग पाडलं गेलं। केसरकरांकडे वेळोवेळी तो तक्रारी करत होता, मुख्यमंत्री त्याचबरोबर इतर व्यवस्थेकडे त्याच्या तक्रारी होत्या। त्याचबरोबर अनेक पत्र शिक्षण विभागाचे होते। शिक्षण विभागातले अनेक भ्रष्टाचार रोहितने ओपनही केलेले होते। मात्र याचा कुठेही फायदा झाला नाही। मात्र तो हताश होऊन त्याने मुलांना वेठीस धरलं आणि त्यानंतर त्याला या सगळ्या परिस्थिती रोहित आर्या हा कोथरूडमधील स्वरांजली सोसायटीमध्ये रोहित आर्याचं घर आहे। तो हरोळीकर हे नाव लावत होता। आत्ता जर पाहिलं तर त्याच्या घरी कोणीही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र त्याला या गोष्टीसाठी कोणी मजबूर केलं असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होते। महायुतीच्या सरकारने त्याचा सुंदर शाळा हा जो प्रोजेक्ट होता त्याचं काही पेमेंट जे आहे ते थकवलेलं होतं आणि या संदर्भात त्याने शिक्षण आयुक्त असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील यांच्याशी वारंवार संपर्क केलेला होता। त्याचबरोबर त्याने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर, मंत्रालयासमोर उपोषणही केलेलं होतं। मात्र या उपोषणानंतरही कुठला फायदा झाला नाही। मात्र त्यानंतर त्याने काही मुलांना वेठीस धरलं आणि त्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीमागे जर आपण पाहिलं तर त्याने जे प्रोजेक्ट केलेले होते ते शासनाने घेतले नाही आणि या व्यवस्थेचा तो बळी ठरला आणि त्याला या गोष्टी करण्यासाठी भाग पाडलं गेलं। केसरकरांकडे वेळोवेळी तो तक्रारी करत होता, मुख्यमंत्री त्याचबरोबर इतर व्यवस्थेकडे त्याच्या तक्रारी होत्या। त्याचबरोबर अनेक पत्र शिक्षण विभागाचे होते। शिक्षण विभागातले अनेक भ्रष्टाचार रोहितने ओपनही केलेले होते। मात्र याचा कुठेही फायदा झाला नाही। मात्र तो हताश होऊन त्याने मुलांना वेठीस धरलं
आणि त्यानंतर त्याला या सगळ्या परिस्थिती करण्यासाठी सरकारने भाग पाडलं असा आरोप आता होतोय आणि यामध्येच त्याचा बळी गेला। त्यामुळे आता पुढील या सर्व प्रकाराची चौकशी होईल का आणि मात्र नेमका हा बळी कसा ठरला गेला याचा शोध आता होणं अपेक्षित आहे। पोलीस या ठिकाणी पाहून गेलेले आहेत, पोलीसही माहिती घेत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर रोहित आर्याचे अनेक महत्त्वाचे कागद, महत्त्वाचे प्रोजेक्ट राज्य सरकारने घेतलेले होते, त्याचे पैसे रोहित आर्याला दिलेलेही नव्हते। हे सगळे बिलं जे आहेत ते रोहित आर्याचे सरकारकडे पेंडिंग आहेत आणि या सर्व निराशेपोटी तो हताश होऊन त्याने हे पाऊल उचललं आणि हे पाऊल उचलल्यानंतर त्याचा एन्काउंटर जो आहे तो त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी केलेला आहे। आता पुढील तपास काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।